मित्रांनो, ऑल इज वेल नावाचा मराठी सिनेमा आज थिएटर्समध्ये रिलीज झालाय आणि हा सिनेमा बघितल्यानंतर मला इतकं छान वाटलंय ना, का ते तुम्हाला सांगतो। हा सिनेमाचा ट्रेलर रिव्ह्यू सुद्धा मी केलाय। जर आय बटनवर क्लिक करून तो तुम्ही बघू शकता सिनेमा बघायला जायच्या आधी। आणि जर तुम्हाला रिव्ह्यूज बघायचे असेल तर हा रिव्ह्यू बघा आणि मग सिनेमा बघायला जा। सगळ्यात पहिलं म्हणजे हा एक कॉमेडी कमर्शियल कॅटेगरीतला सिनेमा आहे आणि हा टाईपचे सिनेमे आहेत ना, हे मराठीमध्ये सर्रास येत असतात। पण हा चित्रपट इतका वेगळा आहे ना, खरं तर मी खूप कमी एक्सपेक्टेशन घेऊन गेलो होतो। कारण ट्रेलर आहे ना, हा जरी इम्प्रेसिव्ह असला, म्हणजे त्यामध्ये कॉमेडी चांगल्या प्रकारे दिसून येत होती, पण कळत होतं की हा लो बजेट चित्रपट आहे। फार एक्सपेक्टेशन आपण ठेवू नाही शकत की काय स्टोरी असेल बाबा, वेगळी करून त्यांनी केली असेल। पण चित्रपट सुरू झाला आणि हळूहळू ह्याची कॉमेडी आहे ना, ह्या चित्रपटाची कॉमेडी इतकी तुम्हाला इम्प्रेस करून जाईल ह्या चित्रपट पूर्ण झाल्यानंतर। खरं तर एक मुद्दा कव्हर करूया। सगळ्यात आधी ह्या चित्रपटाची कास्ट आहे ते म्हणजे प्रियदर्शन जाधव, रोहित हळदीकर, अभिनय बेर्डे, नक्षत्रा मेडेकर आणि बाकी इतर सपोर्टिंग कास्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सयाजी शिंदे। सयाजी शिंदेचं कॅरेक्टर खरं तर इंटरव्हल नंतर येतं, पण ते कॅरेक्टर तुमच्या इतकं मनात घर करून बसेल ना, ते का ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल। आता स्टोरी तुम्ही बघायला गेलेत ना, तर स्टोरीमध्ये तुम्हाला असं युनिक किंवा नवीन काही बघायला मिळणार नाही का बाबा खूप सस्पेन्स आहे, एंड पर्यंत स्टोरी बिल्ड केले, सिंपल स्टोरी आहे। पण तुम्ही ती एक हेराफेरीचा जो जॉनरा होता ना, की हेराफेरी सिनेमा जो आपल्याला एक्सपिरियन्स द्यायचा किंवा त्या काळातल्या हाऊसफुल असू दे, आत्ताच म्हणत नाही मी, जुन्या काळातले ते सिनेमे, त्या टाईपचा सिनेमा मराठीत आत्ता आपल्याला बघायला मिळतोय। आणि आत्ता ह्या पॉइंटला जेव्हा मराठीमध्ये क्रिंज कॉमेडी किंवा एक नॉनव्हेज जोक्सच्या पलीकडे काही घडत नाही, त्या काळात असा एक रायटिंग बेस्ड किंवा सिच्युएशनल कॉमेडीवरती डिपेंड असलेला सिनेमा येणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं। आणि सगळ्या फॅमिलींसोबत तुम्ही हा चित्रपट बघायला जाऊ शकता। आता मला असं वाटतं की ह्या चित्रपटामध्ये ते जे सगळ्यांनी चांगला अभिनय केलाय, पण मला कायम लक्षात राहिले ते म्हणजे प्रियदर्शन जाधवचं कॅरेक्टर। पूर्ण चित्रपटभर एन्जॉय कराल तुम्ही त्याचे कॅरेक्टर। आणि खरंच ते भाषेच्या अनुषंगाने जे काही जोक्स केलेत ना चित्रपटामध्ये, ते तुम्हाला बघून खूप मजा येईल। आणि थिएटर्समध्ये खरंच ते एक लाऊड रिएक्शन असते ना आपली, की आपण मोठमोठ्याने हसायला लागतो, तशी सिच्युएशन खूपदा हा चित्रपट बघताना माझ्या बाबतीत तरी घडली आणि तुमच्या बाबतीत सुद्धा घडेल। पण प्रियदर्शन जाधवचं कॅरेक्टर आहे ना, हे पूर्ण टाइम तुम्हाला हिंदी भाषेत बोलताना मिळेल, पण ते बॅलन्स करतं ते नंतर सयाजी शिंदेचं कॅरेक्टर, जे पूर्ण तुम्हाला एक प्राकृत मराठी लँग्वेज मध्ये बोलणारं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं। आणि ती जी जुगलबंदी दाखवली ना प्रियदर्शन जाधवचं कॅरेक्टर आणि सयाजी शिंदेचं कॅरेक्टर, ते बघायला इतकी मजा येते ना थिएटर्स मध्ये। पुढच्या 2 दिवसात जर काकाचा देहांतवास झाला नाही तर 2 कबरी आणि 1 चिता रचून ठेवलेलीच आहे। आपला प्रिय ह्या चित्रपटाची गाणी आहेत ना, ती मला तितकीशी इम्प्रेसिव्ह नाही वाटली। गाणी जरी सिनेमात नसती तरी फारसा काही फरक पडला नसता। फार तर काय आपल्याला अभिनय बेर्डेची लव्ह स्टोरी बघायला मिळाली नसती, इतकंच। बाकी सुरुवातीलाच एक गाणं टाकलंय, मला वाटतं त्याची पण काही गरज नव्हती। आणि बाकी सिनेमामध्ये पण काही गाणी अशी वाटते की उगाच स्टोरी वाढवण्यासाठी गाणी टाकलेत, गाणी नसती तरी चाललं असतं। बाकी ओव्हरऑल खूप छान असा एक्सपिरियन्स आहे। खूप दिवसांनी मी 100% सांगू शकतो की पूर्ण फॅमिलीला घेऊन तुम्ही बिनधास्त सिनेमा बघायला जा। तुम्हाला कुठेच बोल्ड सीन्स किंवा उगाच क्रिंज कॉमेडी, नॉनव्हेज जोक्स असं बघायला मिळणार नाही। एक छान असा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल। आणि बघितला चित्रपट तर तो कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा।